नमस्कार. मराठी कथा श्री स्वामी समर्थ. शरणागतीतून मुक्ती. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांची एक अतिशय दीर्घ, भावपूर्ण आणि जीवन बदलणारी कथा. ही कथा आहे दुःख, परीक्षा, श्रद्धा आणि अखंड कृपेची. जेव्हा माणूस सर्व मार्गाने थकतो, जेव्हा देवही दूर गेल्यासारखा वाटतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनात प्रवेश करतात. जर तुम्ही आयुष्यात अडचणीत असाल, मन अस्वस्थ असेल किंवा फक्त स्वामींच्या नामस्मरणात शांती शोधत असाल, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कथा सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे पवित्र नाव मनात घ्या आणि चला या दिव्य कथेला प्रवेश करूया. अक्कलकोट योगींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी येथे श्री स्वामी समर्थ अखंड भ्रमण करत आणि वृक्षाखाली तर कधी मंदिरात बसून भक्तांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करत असत. त्यांच्या नजरेत करुणा होती, पण वाणी थेट हृदयाला भिडणारी. त्या काळात अक्कलकोटपासून दूर असलेल्या नागनाथपूर नावाच्या एका गावात रघुनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता. वेदशास्त्राचा अभ्यास केलेला, पण जीवनात अपयशाने भरलेला. विद्वत्ता असूनही नोकरी नाही, घरात दारिद्र्य, पत्नी शांताबाई आजारी आणि लहान मुलगा अशक्त. रघुनाथ दररोज देवपूजा करत असे, पण मनात प्रश्न होता, मी काही चुकत नाही तरी दुःख का संपत नाही. एके रात्री उपाशी पोटी झोपताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेव्हाच त्याला स्वप्न पडले. एक दिगंबर योगी त्यांच्याकडे पाहून म्हणाले, पुस्तकं पुरेसे नाहीत, अनुभव हवा. अक्कलकोटला ये. पहाटे उठताच रघुनाथ घरच्यांना नमस्कार करून अक्कलकोटकडे निघाला. जवळ पैसा नव्हता, तरी मनात अदृश्य भक्ती शक्तीचा आधार होता. वाटेत अनेक अडचणी आल्या, भूक लागली, तहान, लोकांची थट्टा, पण त्यांचे पाय थांबले नाहीत. अक्कलकोटला पोहोचताच त्याला एका वडाच्या झाडाखाली बसलेले श्री स्वामी समर्थ दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. रघुनाथ काही बोलायच्या आतच स्वामी म्हणाले, आलास का विद्वान? आता काही शिकायचं आहे. रघुनाथ थक्क झाला. तो चरणाशी पडला. स्वामी, माझं आयुष्य कोलमडलंय आहे. ज्ञान असूनही शांती नाही. स्वामी शांतपणे म्हणाले, ज्ञानाला अहंकार चिटकला की ते ओझं बनतं. त्या दिवसापासून स्वामींनी रघुनाथाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. कधी त्याला मंदिर साफ करायला लावलं, कधी गावात भिक्षा मागायला सांगितली. लोक त्याच्याकडे हसत, विद्वान असून भिक्षा मागतो म्हणून टोमणे मारत. रघुनाथाचं मन तुटायचं, पण स्वामींचे शब्द आठवायचे. सहनशीलता हीच खरी साधना. एकदा स्वामींनी त्याला सांगितलं, या गावात राहा, काही अपेक्षा ठेवू नकोस. महिने गेले. रघुनाथाने सेवा, भजन, नामस्मरण सुरू ठेवलं. हळूहळू त्याच्या मनातील अस्वस्थता कमी झाली. एके दिवशी गावात मोठा आजार पसरला. लोक घाबरले. रघुनाथाने स्वामींच्या नावाने औषध पाणी सेवा सुरू केली. आश्चर्य म्हणजे अनेक लोक बरे झाले. लोक म्हणू लागले, याच्यावर स्वामींची कृपा आहे. एक दिवस स्वामींनी त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले, आता घरी जा, तुझ्या घरातही माझी वाट पाहत आहे. रघुनाथ घरी परतला. पत्नीची तब्येत सुधारली, मुलगा बळकट झाला. त्याच्या ज्ञानाचा उपयोग लोकांसाठी होऊ लागला. तो गर्व न करता सेवा करू लागला. काही वर्षांनी तो पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ म्हणाले, आता समजलंस का? दुःख हे शिक्षा नाही, ती तयारी असते. रघुनाथाच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. तो म्हणाला, श्री स्वामी समर्थ पूर्ण शरणागती. केवळ ज्ञान नव्हे, नम्रता आणि शरणागती हवी. श्री स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही एकटं सोडत नाहीत. दुःखातूनच खरा प्रकाश जन्म घेतो. भक्तांनो, ही कथा जर तुम्हाला हृदयाला स्पर्श करून गेली असेल, तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. लक्षात ठेवा, स्वामी उशीर करतात, पण अन्याय कधीच करत
नाहीत. रोज मनापासून एकच जप करा, श्री स्वामी समर्थ. अखंड कृपा कर. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अजून भक्तांपर्यंत स्वामींचा संदेश पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करा. रोज नवीन स्वामींची कथा, जप आणि भजनासाठी पुन्हा भेटू आणखीन एक दिव्य कथेबरोबर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.